नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी ब्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते. तर माझे शॉप आहे इंदोरला आणि अत्यंत सुरेख अशा छान पैठणी साड्यांचं कलेक्शन घेऊन आज तुमच्यासोबत मी आलेली आहे. आता लवकरच वटपौर्णिमा येते आहे. प्रत्येक वटपौर्णिमेसाठी प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न म्हणजे की यावेळेस मी माझं लुक कसं ठेवू. अत्यंत पारंपरिक कसं काहीतरी घालायचं आहे, पण त्यातल्या त्यात ते थोडंसं ट्रॅडिशनल हवं, पण दिसताना मात्र ते स्टायलिश. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही गृहिणी नाही जिच्याकडे पैठणी नाही, पण त्यातल्या त्यात अशी पैठणी तुमच्याकडे आहे का जी मी तुम्हाला आज दाखवणार आहे. या पैठणीचं नाव आहे ती म्हणजे धूपछाव पैठणी. धूपछाव पैठणी हा साडीचा एक असा प्रकार आहे जो तुम्हाला लुक, पदर आणि याचे जे काठ आहेत ते पैठणीचे क्रिएट करून देतो आणि मध्ये संपूर्ण साडीची जी टोन आहे ती टू टोनमध्ये आहेत आणि टू टोनच्या ज्या साड्या आहेत त्या अत्यंत सुंदर दिसतात, खूप क्लासिक दिसतात आणि सगळ्यात मेन म्हणजे स्टायलिश लुक तुम्हाला क्रिएट करून देण्यामध्ये ते प्राधान्य ठरवतात. अत्यंत छान अशा साड्यांचं कलेक्शन आहे आणि ते देखील अत्यंत कमी किमतीमध्ये. म्हणजे आजच्या साडीची जी प्राईस आहे ती ऐकून तुम्ही चक्क थक्क व्हाल की खरंच प्रियंका इतक्या कमी किमतीमध्ये इतक्या सुरेख पैठण्या घेऊन आले आहेत. जिजाताई, जिजा देशमुख या माझ्या अत्यंत छान अशा मैत्रिणी आणि ऑनलाईनच्या कस्टमर, त्यांचा मेसेज मला होता की प्रियंका ताई, वटपौर्णिमेला पहिल्यांदा लग्नानंतर माझी सुनबाई भारतात परतणार आहे. त्यावेळी तिला साजेल, शोभेल आणि ती नेसू शकेल अशी, पटकन नेसू शकेल अशी एखादी साडी तुम्ही सुचवा. तर आता वटपौर्णिमा लवकरच जवळ येते, म्हटलं याच्यावरच व्लॉग बनवूयात. तर आज तुम्हाला मी आणि त्यांना देखील धूपछाव पैठणी सुचवणार आहे. अत्यंत लाईट वेटेड, वजनाने कमी असणारी, सुरेख दिसणारी अशी पैठणीचा प्रकार म्हणजे धूपछाव पैठणी. प्राईस फक्त 2000. कारण एखादी प्युअर पैठणी आपण घातली ती किती वेळा घालणार आहे. ज्यांना वारंवार पैठणी नेसता येत नाही, म्हणजे घालण्याचा प्रसंग येत नाही. आता फॉरेनमध्ये जसं आहे किंवा काही वर्किंग वुमन्स आहे, त्यांना प्रत्येक वेळी पैठणी नेसण्याचा प्रसंग येत नाही. मग त्यावेळी अशा ज्या पैठणी असतात त्या उत्तम ठरतात, अत्यंत उत्तम. म्हणजे इतक्या स्लिम लुक देणाऱ्या, पटकन बॉडी शेप घेणाऱ्या. आणि एक साडी तुम्ही माझ्याकडनं मागून बघा, फक्त एक. या साडीचं जेव्हा तुम्ही मटेरियल बघाल, ज्यावेळेस तुम्ही बघाल की हिच्या प्लेट्स किती छान येत आहे, किती पटकन ही बॉडी शेप घेते, कारण हिच्यामध्ये वापरलेलं जे फॅब्रिक आहे ते आहे सेमी सिल्क. अत्यंत लाईट वेटेड, वजनाने रहित आणि धूपछाव असं छान टोन देणारं हे पॅटर्न. प्राईस 2000. याच्यामध्ये उत्तम असे 12 कलर्स मी घेऊन आलेली आहे. प्रत्येक कलरवर मी नंबर टाकलेला आहे, कारण धूपछाव असल्यामुळे तुमचं आणि माझं दोघांचंही कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून हे नंबर. त्यामुळे तुमची जी पैठणी आहे ती नंबरनुसार बुक करावी. फर्स्ट साडी जी मी वेअर केलेली आहे. जाऊया आपण आजच्या साडीच्या सेकंड कलरकडे. लग्नानंतर पहिल्यांदा जेजुरीला जायचं आहे, त्यावेळी कशी मी साडी घालू असा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याला उत्तर म्हणजे ही सुरेखपैकी छान अशी धूपछाव पैठणी. जरी याच्यावर तुमची हळद पडली तरी पण हा खराब होणार नाही. पटकन याचे जे डाग आहे, पिवळ्याला पिवळं हे मॅच होतं आणि दोन्ही जे रंग आहेत ते इतके सुंदर दिसतात. तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट येतं. आणि अशा साड्यांवर जर तुम्ही छान असे वेल्वेटचे हेवी असे ब्लाउजेस घातले, जसं की हे ब्लाऊज आहे, याची किंमत तुम्हाला येणार आहे फक्त आणि फक्त 1100. तुम्ही हे ब्लाऊज अशा टाईपच्या साड्यांवर सुद्धा वेअर करू शकतात, जे सुरेखपैकी छान या टाईपचं येलो कलरचं आहे. तुमचं जे लुक आहे ते अत्यंत छान येतं, कारण याच्या पदरामध्ये हे सगळे रंग वापरलेले आहेत. लाल आहे, हिरवा आहे, ऑरेंज आहे आणि अत्यंत छान अशी पैठणी आहे. दिसताना भरीव आहे. फुगते का? अजिबात फुलत नाही. लुक खूप छान येतं आणि बेस्ट अशी साडी आहे. उत्तम असं कलेक्शन आहे. तुम्ही बघू शकतात की याच्या मिऱ्या घेतल्यावर सुद्धा अजिबात याच्या ज्या मिऱ्या आहेत त्या फुललेल्या नाही आहेत, कारण साडीचं मटेरियलच हे तसं आहे. शेवटपर्यंत नाजूक बुट्टा आहे. नेसता भाग जिथं आपण खोचतो तो प्लेन आहे आणि पूर्णपणे भरीव बुट्टीचं असं छान बॉर्डर असणारं ब्लाऊज आहे. प्राईस आहे 2000. चिंतामणी आणि छान असं येल्लो किंवा गोल्डन रंगाचे धागे मिक्स करून केलेली ही सुरेख अशी पैठणी. तर प्रत्येकाचा नंबर इथं मेन्शन आहे. या साडीचा नंबर आहे तो म्हणजे 3. उत्तम असं कलेक्शन आहे. तुम्ही याचा पदर बघू शकतात, किती छान असा पदर आहे. एकदा जवळून याच्या बुटी बघा की किती सुरेख असं छानपैकी प्रॉपर गोल्डन अशा छान चमकदार बुटी इथं दिलेल्या आहेत आणि उत्तम अशी साडी आहे. काठ देखील तुम्ही याचे बघू शकतात, छान या टाईपचे धूपछाव असं लुक येणारे याचे काठ आहे आणि साडी दिसताना अत्यंत नाजूक दिसते आहे. सगळ्यात मेन म्हणजे साडीमध्ये एक खासियत अशी आहे की ती कोणत्याच परिस्थितीमध्ये फुगणार नाही, अगदी कोणत्याच नाही. 100% याची जी गॅरंटी आहे ती मी घ्यायला तयार आहे. साडीमध्ये तुम्ही सगळ्यात मेन तर जे असतं त्या मिऱ्या असतात, कारण मिऱ्या जर फुगल्या तर ती साडी नकोशी वाटते घालायला आणि असं वाटतं की खूप जास्त हेवी साडी आहे. तर या पद्धतीची ही साडी आहे. तिच्या मिऱ्या तुमच्या समोर मी घेऊन दाखवल्या, ज्या की खूप जास्त स्लिम लुक तुम्हाला क्रिएट करून देतील
आणि साडी फुलते का? अजिबात नाही. बेस्ट असं कलेक्शन आहे. उत्तम अशी साडी आहे. जर तुम्हाला साडीचा रंग एक्झॅक्टली कोणता आहे ते चेक करायचं असेल तर तुम्ही हा रंग चेक करू शकतात. छान असा चिंतामणी विथ येल्लोइश असा ग्रीनिश टोनचा हा टोन येतोय. टू टोनमध्ये आहे, त्यामुळे एक्झॅक्टली साडी हातात पडल्यावर तुम्हाला कळेल की कसे मी तुम्हाला एक्झॅक्टली काय एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते आहे ते. छान असं बुटीनी भरलेलं ब्लाऊज आहे. प्राईस आहे 2000. सोन्यासारखी चमक देणारा हा सुरेख असा सोनिया कलर, जसं आपण ऑरेंज आणि सोनेरी या 2-3 धाग्यांचं किंवा येल्लो या 2-3 धाग्यांचं मिक्सचर करून हा सुरेख रंग बनवलेला आहे. आणि छान अशी ठसठशीत दिसणारी ही पैठणीचं लुक क्रिएट करून देणारी साडी आहे. तर मैत्रिणींनो, तर चला याचा आता सगळ्यात पहिले आपण पदर घेऊन बघूया की एक्झॅक्टली पदराच्या पुढे प्रत्येकाला फुंदे येणार आहेत. म्हणजे साडी ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल, कोणाला गिफ्ट कराल किंवा तुम्हीला स्वतः नेसाल, तुम्हाला फीलच नाही होणार की तुम्ही फक्त 2000ची साडी नेसली आहे का. इतकी उत्तम साडी आहे ही आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे. अशी एक तरी पैठणी तुमच्याकडे असायलाच हवी. लुक इतकं छान आहे आणि खरोखर याच्या नाजूक अशा बुट्टीमुळे ही जी साडी आहे ती अत्यंत शोभून दिसते आहे. कारण जितका साडीवरचा बुट्टा नाजूक तितकी ती छान अशी चमचम करते. नाईट फंक्शनमध्ये ही साडी इतकी रॉयल लुक तुम्हाला क्रिएट करून देईल की तुम्हाला खरोखर एक जे असतं ना की या टाईपचं इमॅजिनेशन मी केलं होतं आणि मला अशीच साडी हवी होती. एक्झॅक्टली ही तीच साडी आहे. कारण हिचे बुटे जे आहेत ते सगळे चमचम करतील आणि साडीचं ब्लाऊज देखील पूर्णपणे छान असं पूर्ण भरलेलं आहे. प्राईस आहे 2000. धूपछाव असा बॉटल ग्रीन आणि मेहंदी कलर या टू टोननी बनवलेली ही सुरेख अशी छान साडी. तर आता या साडीमध्ये एक असं असतं की याच्यामधले जे बुट्टे आहेत ते बुट्टे कशाने बनलेले आहेत, तर हे जरीने बनलेले बुट्टे आहेत. आणि समटाईम्स असं होतं की आपल्याला कधी कधी याच्यावर एकदम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण वेअर केलं तरीसुद्धा या ज्या साड्या आहेत तुम्हाला खूपच युनिक लुक क्रिएट करून देतात. म्हणजे या ब्लाऊजमुळे या ज्या साड्या आहेत त्या उत्तम दिसतात आणि खरोखर हे अत्यंत खरं आहे. बेस्ट अशी साडी आहे आणि छान असं भरीव ब्लाऊज आहे. नाईट फंक्शनसाठी उत्तम साडी शोधता आहे तर ही जी धूपछाव साडी आहे ती अत्यंत बेस्ट. हा जो रंग आहे तो म्हणजे डार्क असा राणी रंग, गुलाबी रंग आणि पिवळा रंग या 2 ते 3 धाग्यांना मिक्स करून धूपछाव अशी शेड ही क्रिएट झालेली आहे आणि साडी दिसताना प्रत्यक्षात अत्यंत सुरेख दिसते आहे. युनिक असं कलेक्शन आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे. वटपौर्णिमेसाठी उत्तम असं ऑप्शन आहे आणि खरोखर या टाईपची एक तरी पैठणी साडी धूपछाव असणारी तुमच्याकडे नक्की असावी. बेस्ट कलेक्शन आहे आणि एक्झॅक्टली साडीचा मेन बेस कलर कोणता ते ब्लाऊजच्या वरती तुम्हाला समजूच शकतं. प्राईस 2000. धूपछाव असणारा असा छानपैकी फिरोझी कलर. तुम्ही ही साडी बुक नंबर वाईज करावी आहे मी याच्याकरता सांगितलं, कारण भरपूर वेळा तुम्ही असं कन्फ्यूज होऊ शकतात निळ्या रंगामध्ये, चिंतामणी रंगामध्ये किंवा रामा रंगामध्ये. त्यामुळे प्रत्येक साडीवर नंबर दिलेला आहे. तुम्हाला जी साडी हवी आहे, समजा ही साडी आहे फिरोझी कलर ताई आणि 7 नंबरची ती साडी आहे, कारण प्रत्येक साडीवर मी याच्याच करता नंबर मेन्शन केलेले आहेत. तर सुरेखपैकी छान असा फिरोझी विथ सी ग्रीन कलर हे 2 ते 3 टोन मिक्स करून साडी बनवलेली आहे. साडी दिसताना अत्यंत उत्तम ही दिसते आहे आणि बेस्ट लुक क्रिएट करून देते आहे. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे जी खरोखर उत्तम असं लुक क्रिएट करून देते. बेस्ट कलेक्शन आहे आणि उत्तम अशी साडी आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज आहे. लाल आणि ऑरेंज यांच्यामधली जी टोन येते साडीची ती परफेक्ट अशी छान रेडिश टोन असते. एक्झॅक्टली जशी मी लिपस्टिक लावली आहे तशीच ही साडीची टोन आहे आणि धूपछाव रंग आल्यामुळे ही पैठणी अधिक उत्तम आणि बेस्ट अशी साडी आहे. ऑल ओव्हर जी साडी आहे ती तुम्हाला या टाईपची येणार आहे आणि खरोखर बेस्ट अशी साडी आहे. तुम्ही जवळून जर हिला बघितलं तर हिचे जे बुट्टे आहेत ते अगदी छान तुम्हाला लुक क्रिएट करून देतील आणि खूप जास्त शाईन असल्यामुळे हिच्या बुट्ट्यांमध्ये इतकी अधिक शाईन आहे की ती ऑटोमॅटिकली चमचम करते आणि साडी दिसताना खूप जास्त फ्लोलेस दिसते आहे. शेवटपर्यंत भरीव आहे. प्राईस आहे 2000. धूपछाव रंग असल्यामुळे तुम्ही दोन्हीही रंगांमध्ये कन्फ्यूज होताय की एक्झॅक्टली हातातला रंग कोणता आणि मी वेअर केलेला रंग कोणता. तर हातातला जो रंग आहे तो आहे मजेंडा विथ गोल्डन आणि मी वेअर केलेला जो रंग आहे तो आहे मेहरून विथ गोल्डन. दोघांची छटा ही तुम्हाला डोळ्यांना थोडी सिमिलर वाटू शकते, कारण साडीच ही पैठणीच ही धूपछाव आहे आणि एका वेळी तुम्हाला एका साडीमध्ये अधिक जास्त रंग दिसणारी साडीलाच आपण धूपछाव साडी असं म्हणतो आणि ही सुरेखपैकी छान अशी पैठणी आहे. धूपछाव मधला म्हणजे धूपछाव पैठणी मधला हा जो रंग आहे तो अत्यंत फेमस असा रंग आहे. मी वेअर केलेला आणि हा रंग म्हणजे तुमच्याकडे जर धूपछाव साडी नसेल, पहिली साडी विकत घ्यायची असेल तर कोणता कलर मी चॉईस करू? एक तर ऑरेंज टोनकडे जावं,
अबोली टोनकडे जावं, नाहीतर डार्क मेहरून किंवा मग या टाईपच्या मजेंडा टोनकडे तुम्ही जावं. आणि सुरेख अशी साडी आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे आणि उत्तम असा फ्लो आहे साडीचा, म्हणजे इतकी सुरेख दिसणारी. आणि तुम्ही साडीची ट्रान्सपरन्सी देखील बघू शकतात, किती बेस्ट ट्रान्सपरन्सी आहे. आणि हवा अशी खेळती राहणारी उत्तम क्लॉथ असणारी ही साडी. एक्झॅक्टली जो मेन आहे तो मजेंडा कलर आहे, म्हणजे उत्तम अत्यंत भारी हे कलेक्शन आहे. प्राइस आहे फक्त 2000. धूपछाव असा रंग तो म्हणजे रामा कलर विथ गोल्डन कलर अँड येल्लो कलर, 2 ते 3 धागे मिक्स करून ही साडी बनलेली आहे. आणि मला असं अजूनही आठवतं, ज्यावेळेस मी एकदम स्टार्टिंगला व्लॉगिंग स्टार्ट केलं होतं, त्यावेळेस या टाईपचे जे कलर होते ते मोस्ट डिमांडिंग असे कलर होते. आणि हा रंग प्रत्यक्षात धूपछाव असल्यामुळे इतका छान आणि प्रकर्षाने व्हायब्रंट लुक तुम्हाला क्रिएट करून देईल. प्राइस अत्यंत कमी आहे, फक्त आणि फक्त ती म्हणजे 2000. छान असा धूपछाव पैठणी आहे. म्हणजे हे जे पॅटर्न आहे, जेव्हा तुम्ही हे नेसाल त्यावेळेस समोरच्याला देखील हे थोडंसं वेगळं वाटेल, कारण इतकं फ्लोलेस हे पॅटर्न आहे. प्राइस आहे 2000. शेवटपर्यंत फक्त नेसता भाग हा प्लेन आहे. साडीच्या शेवटी भरीव असं ब्लाउज आहे. नवीन लग्न ठरलं असेल त्यावेळेस साडी कलेक्शनमध्ये तुम्ही ह्या रंगाचा अधिक जास्त किंवा नवीन नवीन लग्न ठरलं असेल तर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये तुम्ही अबोली आणि फिरत्या रंगाचा आवर्जून नक्कीच सहभाग करावा. कारण हा जो रंग आहे तो तुम्हाला खूप जास्त स्मूथ आणि खूप जास्त फेअर लुक क्रिएट करून देतो. कारण याचं रिफ्लेक्शन फेसवर इतकं छान पडतं आणि फेस हा खूप ग्लोईंग दिसतो. आणि बेस्ट असं हे कलेक्शन आहे. अबोली रंग, त्याच्यानंतर मग याच्यामध्ये पीच कलर, त्याच्यानंतर मग हलकसं येल्लो छटा, या 2 ते 3 छटांना मिळून सुरेख ही साडी बनलेली आहे. बेस्ट असं लुक आहे आणि प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 2000. ऑल ओव्हर या टाईपची साडी आहे. साडीच्या शेवटी संपूर्णपणे या टाईपचं ब्लाउज आहे. सुरेखपैकी छान असा नेव्ही ब्लू आणि त्याच्यानंतर मेहंदी कलर या 2 टोनचं मिक्स आहे. साडी ही दिसताना प्रकर्षाने सुरेख आहे. म्हणजे पैठणीमध्ये हा जो टोन आहे तो खूप कमी येतो जांभळ्या रंगाचा. कधी घेऊन बघा, दोन्ही टोन मिक्स खूप छान वाटतात. आणि प्राइस अत्यंत कमी दिसते. खरोखर खूप फ्लोलेस साडी, म्हणजे साडीचा फ्लो इतका सुरेख आहे, इतकी धूपछाव साडी आहे आणि दिसताना ती अधिकच छान दिसते आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 2000. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. आणि एक्झॅक्टली नेव्ही ब्लू कलर कोणता असा तुम्हाला प्रश्न असेल तर ही जी टोन आहे ती नक्कीच तुम्ही बघू शकतात. बेस्ट असं कलेक्शन आहे. साडीच्या शेवटी पूर्णपणे या टाईपचं भरीव असं ब्लाउज आहे. असा होता मैत्रिणींना आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आजचं हे जे ब्लाउज आहे ते आजच्या बऱ्याचशा साड्यांवर जाईल असं सुरेख वेल्वेटचं ब्लाउज आहे. तुम्ही बघू शकता प्युअर वेल्वेटचं हे ब्लाउज आहे आणि दिसताना ते अत्यंत सुरेख दिसत आहे. याचा मागचा गळा तुम्हाला मी दाखवते. बेस्ट असा याचा बॅक आहे आणि छान असा हे मस्तपैकी प्युअर वेल्वेट टचवर हे ब्लाउज आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त 1100. मंगळसूत्र म्हणजे असं सिंपल एखादं मोठं 36 इंचीस लांब मंगळसूत्र आणि विथ इयरिंग्स ही सध्या खूप फॅशन चाललेली आहे. आणि याची जी प्राइस आहे ती आहे फक्त आणि फक्त 200. होय मैत्रिणींनो, 200 मध्ये बेस्ट मंगळसूत्र आहे. शिपिंग साडीबरोबर मागवलं तर फ्री येईल. फक्त मंगळसूत्र हवं असेल तर ₹50 तुम्हाला शिपिंग लागेल, म्हणजे 250ला हे पडेल. वन ऑफ दी बेस्ट असं कलेक्शन आहे आणि छान अशी साडी आहे. प्राइस आहे फक्त आणि फक्त ती म्हणजे साडीची 2000, मंगळसूत्राची 200. फक्त माझ्याकडे एक आहे की सीओडीचं ऑप्शन अवेलेबल नाहीये. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोन पे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाइप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. 100% तुमची साडी घरी येणार याची पूर्ण गॅरंटी माझी. सगळे जे डिटेल्स आहेत ते इंस्टाग्राममधील रीलवर तुम्ही बघू शकतात किंवा यूट्यूबमधील डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकतात. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि येस, प्लीज लवकर बुक करा. बाय बाय, टेक केअर. आणि वटपौर्णिमेच्या तुम्हाला वटपौर्णिमा येण्याआधीच लाख लाख शुभेच्छा.